तर तुम्ही म्हणता ना डायरेक्ट गाय दाखवली चरताना. तर राम राम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. तर आपण आज डायरेक्ट गाडीपाशी गेलो. गाडीची व्हिडिओ दाखवायचं कारण की रिंकी गाडीचा पडला होता हॉर्न बंद. आता हॉर्न बंद पडला असल्या कारणाने पप्पाला ओरडत होते. मग आपण गेलो थेट विशाल शेठच्या गॅरेजवर. आता विशाल शेठचं गॅरेज बंद असल्यामुळे आपण थेट बाहेरूनच आलो होतो वापस. त्याच्यानंतर आपण गेलो कटिंगवाल्याच्या दुकानमध्ये. तिथं मस्त आरशात विरशात बघितलं आणि त्याच्यानंतर बाहेर आल्याच्या नंतर हे मामा मस्त मोटर वगैरे दुरुस्त करताना दिसले. त्यांच्यासोबत चर्चा करून आपण आता निघालो थेट गावात. गावात आल्याच्या नंतर आपल्या आलं लक्षात गावाजवळच्या शेतात जायचं होतं आपल्याला कापूस वेचण्यासाठी. तर त्या ठिकाणी सर्वजण कापूस वगैरे येत होते. मम्मी होती, पप्पा होते, सर्वजण होते, भाऊ वगैरे होते. तर आपल्याला पण बोलवलं होतं. म्हणल्यावर मग आपण त्या ठिकाणी गेले. आपल्या छोट्या मालकात चाललो होतो कापूस वेचायचं. त्याच्यानंतर मम्मी म्हटली बा झाला आता व्हिडिओचं नाटक, आता तू काय कर लगेच लाग कापूस वेचायला. मग मम्मीने माझ्यापाशी गोणी वगैरे दिली आणि मी लागलो ना कापूस वेचायला. मग मी पण सुरुवात वगैरे केली मस्त कापूस वेचण्याची, कारण की आता आपल्याला पण काम केल्याशिवाय पर्याय नव्हता. तर मग गप्पा हाणीत मस्त चाललो होतं. पटापटा पटापटा कापूस वेचायचं आपलं. तर मित्रांनो, तुम्ही पण कापूस वगैरे वेचत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तेवढ्यात आले ना डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब यायचं कारण काय, तर डॉक्टर साहेबांना आपणच बोलवलं होतं. ते कशासाठी बोलवलं होतं ते कळलं ना तुम्हाला. तर मग गाय वगैरे चेक केली डॉक्टर साहेबांनी. मग डॉक्टर साहेबांनी गाय वगैरे चेक केली. म्हटलं मग काय यायचं कारण एवढंच होतं की आपल्या गायला आला होता ताप. आता ताप यायचं कारण काय ते नाही माहिती आपल्याला. मग त्यांना बोलवलं. मग त्यांनी रक्त वगैरे काढून घेतलं मस्तपैकी. आणि त्याच्यानंतर त्याला इंजेक्शन वगैरे काय असतं अजून ते देऊन मग मला पण थोडी मदत करायला. त्यांना इंजेक्शन लागत नव्हतं तर त्यांनी आपल्याला बोलवलं. मग ते आपण पण गेलो तेवढं ते इंजेक्शन देऊ लागायला. त्या ठिकाणी खूप रक्त वाहत होतं. मग त्यांनी चेक वगैरे करून झालं. ट्रीटमेंट झाल्याच्या नंतर गाईला सोडला आपण मस्त चरायला मोकळ्या, कारण की तिला त्रास होऊ नये म्हणून. त्याच्यात नंतर आपण आलो गावात. तर महाराज आले होते मस्त बैलगाडी घेऊन. तर मग महाराजांचा बी थोडासा व्हिडिओ घ्यावा म्हणलं. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत जा, कमेंट करत जा आणि शेअर नक्कीच करत जा. आणि व्हिडिओला नवीन बघत असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद मित्र.